नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण मजेत. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी कोकणी स्टाईल चणा मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला चणा मसाला बनवण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजत घातलेले चणे घ्यायचे आहेत. मी इथे 2 वाट्या चणे घेतले आहेत. कुकरमध्ये चणे उकडवून घ्यावेत. मी 4 शिट्या होऊ दिल्या आहेत. चणे छान शिजतात. आता आपण मसाल्याची तयारी करूया. मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत, 1 टोमॅटो, सोललेल्या 5-6 लसूण, 2 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी ओले खोबरे आणि गार्निश करण्यासाठी कोथिंबीर. आता आपण वाटण बनवायला सुरुवात करूया. पॅनमध्ये थोड्या तेलामध्ये सर्व वाटणाची सामग्री एक एक करून त्यात टाकूया. ओल्या खोबऱ्याचा वापर न करता पण वाटण बनवता येते, पण आमच्या कोकणात वाटणामध्ये ओले खोबरे हे लागतेच, म्हणून मी इथे ओले खोबरे वापरत आहे. तुमच्याकडे ओले खोबरे नसले तर तुम्ही सुके खोबरे पण वाटणामध्ये वापरू शकता. मी इथे ओले खोबरे जे आहे ते विळीवरती खवणून न घेता सुरीने स्लाइस पाडून घेतले आहे. तुम्हाला जर ओले खोबरे खवणून घ्यायचे असतील तर तसे खवलेले खोबरेही तुम्ही वापरू शकता. सामग्री टाकून झाल्यानंतर नीट भाजून घेऊया. लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये काढून घेऊया आणि बारीक वाटून घेऊया. मसाल्याची आपण थिक पेस्टच करायची आहे. जास्त पाणी न टाकता तो वाटून घ्यायचा आहे, कारण नंतर आपण उकडलेल्या चण्याचं पाणी आपण मसाला शिजवत असताना त्यात वापरू शकतो. आपला मसाला रेडी झाला आहे. आता आपण पॅनमध्ये तेल टाकून तेल गरम झाले की त्यात राई, जिरे आणि कढीपत्ता टाकून त्याची फोडणी द्यायची आहे. फोडणी चांगली तडतडली की आता आपण त्यात आपल्या वाटणाचा मसाला जो आहे तो टाकूया आणि त्यात चवीप्रमाणे हळद, तिखट, गरम मसाला टाकून नीट मिक्स करून घेऊया. इथे पाहू शकता मी जास्त मसाले वापरले नाही आहेत. तुम्हाला जर अजून स्पायसी बनवण्यासाठी मसाले वापरायचे असतील तर ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आता मीठ टाकून घेऊया आणि उकडलेले चणे त्यामध्ये टाकूया. चणे मिक्स करत असताना गॅसची आच मंद करावी, नाहीतर मसाला जळण्याची शक्यता असते. वा, किती मस्त आणि छान कलर आला आहे बघा आपल्या चणा मसाल्याला, तेही कोणत्याही प्रकारचा फूड कलर न वापरता. बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊन वरती गार्निश करूया. झाला आपला कोकणी स्टाईल चणा मसाला रेडी. हा चणा मसाला तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता. खूप छान लागतो. कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.